नमस्कार. मी जहांगीर तांबोळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदूळपूर वस्ती चौरे. मित्रांनो, आज आपण एकीकडे जागतिक पर्यावरण दिन साजरा करत आहोत आणि दुसरीकडे मला अंतर्मुख करणाऱ्या 3 घटना आहेत. कोरोनाच्या संकटाने 3 महिने सक्तीत घरात डांबून ठेवल्यानंतर मी वाचले की ही बाब पर्यावरणासाठी इष्टाबद्ध ठरते आणि भारतातल्या प्रदूषित शहरांचे प्रदूषण 0 पातळीवर असते. अंगात गटारगंगा बनवून नितळतेचा अनुभव देत आहे. दुसरी घटना ही महाराष्ट्राला तडाखणाऱ्या आणि तिसरी घटना ही केरळमधल्या मानवी स्वार्थातून स्वतःला जल समजून साऱ्या जगाला हिला सोडणाऱ्या उद्विग्नतेची. तिन्ही घटना भिन्न, स्वरूपही वेगवेगळे, पण निसर्गाचा पर्यावरणाची जीवसृष्टीशी आणि त्या दोहोंचा मानवी जीवनाशी नातं नव्हे तर विध्वंसाचं नातं सांगणार आहे. आणि मग मला वेगळ्या विषयाशी माझंही नातं शोधताना आपल्यासमोर विषय मांडावा लागतो. मी पर्यावरण रक्षक. हवा, पाणी, जमीन, वनस्पती, पशु, पक्षी, माणूस असे खूप सारे घटक म्हणून आपले पर्यावरण तयार होतात. पर्यावरणीय घटकांचे संतुलन हे पृथ्वीच्या सभोवतालच्या वातावरणावर व हवामानावर परिणाम करते. कालची रशियाच्या नदीच्या प्रदूषित पाण्याची बात असो की कल्याणमध्ये झालेला हिरवांबले पाऊस असो, तर कुठे वितळत चाललेले हिमपर्वत, दिल्लीत प्रदूषणामुळे वाढलेले धुके, तर कुठे असह्य झालेली तापमानाची वाढ, वृक्षतोडीने येणारे दुष्काळ, माती प्रदूषणाचे प्रश्न पर्यावरणाच्या काळ्या कुट्ट प्रवासाची साक्ष देतात. एक भयानक स्वप्न गेल्या कित्येक रात्री आपल्याला पडते, ते म्हणजे पर्यावरण ढासळते. हे स्वप्न सत्यात उतरताना पाहताना मात्र पर्यावरणाची दूरगामी प्रयत्न शेवटी आपल्या हातात उरतात. खानदेशी म्हणाले होते, निसर्ग आपल्याला सर्व काही देतो, पण हव्यास नको. मान्य पंतप्रधानांनंतर सेव्ह एन्व्हायरमेंट, सेव्ह नेशनचा नारा दिला. मानवाने प्रगती व विकासाच्या नावाखाली पर्यावरणीय घटकांना पायदळी तोडवली आणि जगासमोर उभा राहिला पर्यावरणीय समस्या. पर्यावरण रक्षणाचा नारा दिला गेला. शासन व सामाजिक संस्थांनी पर्यावरण रक्षणाच्या कार्यासाठी असंख्य योजना व उपक्रम मांडले. नमामि गंगा योजना, गोदावरी शुद्धीकरण योजना, 1 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सारखे प्रयत्न मग मलाही माझ्या पातळीवर पर्यावरणाची कृती करण्यास प्रेरणा देतात. पर्यावरणाचा विचार, त्यासाठीच्या कृती व कर्तव्यातून मला पर्यावरणाच्या भूमिकेसाठी कटिबद्ध व्हावे लागते. वसुंधराच्या शालूला रंग हिरवा लावूया, वसुंधरेच्या शालूला रंग हिरवा लावूया, भालेल्या सृष्टीच्या अंतरंगात राहूया, भालेल्या सृष्टीच्या अंतरंगात राहूया. या उक्तीप्रमाणे मी माझ्या शहरातील ग्रीन रिव्हॉल्युशन चळवळीत वृक्ष संवर्धनाच्या कार्यासाठी रविवारी श्रमदानाची 2 तास देतो. चिंचोळीच्या अवसा टेकड्यात 4 वर्षात फुललेली वनराई याची साक्ष देते. पाणीवाले बाबा राजेंद्र सिंग, सायाजी शिंदे यांची पर्यावरणीय कामाची प्रेरणा मला जागरूक बनवते. सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो आणि झाड उगवते तेव्हा चांगले दिवस सुरू होतात. या उक्तीवर माझा विश्वास आहे. प्रदूषण करणारी कोणतीही कृती करायची नाही व कोणालाही करू द्यायची नाही. हा निश्चयच मला पर्यावरण रक्षणाचा मार्ग देतो. शेवटी इतकंच म्हणेन की आयुष्याशी माझा मोठा करार बाकी आहे. आयुष्याशी माझा मोठा करार बाकी आहे. बहरताना माझा पर्यावरणाचा विचार बाकी आहे. बहरताना माझा पर्यावरणाचा विचार बाकी आहे. करमुक्त त्या दिशेला प्रदूषणाच्या जाचाच नाही. करमुक्त त्या दिशेला प्रदूषणाच्या जाचाच नाही. पर्यावरण रक्षणाच्या कार्यासाठी मनातून चिक्कार बाकी आहे. पर्यावरण रक्षणाच्या कार्यासाठी मनातून चिक्कार बाकी आहे. धन्यवाद.